नमस्कार, मैं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। नागपुर जिले की पारशिवनी एवं रामटेक तहसील के कुछ 4 गांवों के अंतर्गत आने वाली एमआईडीसी को लेकर आज पटगवारी गांव के किसानों द्वारा पैदल मोर्चा निकाला गया। ये मोर्चा तहसीलदार रमेश कोलबे को ज्ञापन देकर एमआईडीसी की अधिसूचना रद्द करने की मांग की गई। रामटेक एवं पारशिवनी तहसील अंतर्गत आने वाले पटगवारी, आमडी, चिंचभवन एवं न्यायकुंड को मिलाकर कुल 3000 एकड़ कृषि भूमि में आने वाली एमआईडीसी को लेकर पटगवारी के सैकड़ों किसानों द्वारा पंचायत समिति रामटेक कार्यालय से पैदल मोर्चा निकाला गया। तो उद्या आमच्या शेतकऱ्याचे पोरं तिथं कंत्राटी कामगार राहतील, मजूर 12-13 हजार रुपयाच्या वर तो महिना भेटणार नाही, अशी अवस्था तिथं केली जात आहे। कमीत कमी आमच्या जवळ काही नाही तर आमची शेती आहे, त्याच्यामुळे आमच्या पिढ्याने पिढ्या त्याच्यावर चालू शकतात। मात्र याचा कोणताही विचार आमदारांनी केला नाही। त्यांची स्वतःची इच्छा आहे की कसंही करून इथं एमआयडीसी झाली पाहिजे। कशासाठी आली पाहिजे? आताच का आठवली एमआयडीसी? जेव्हा निवडणुकीला 3 महिने बाकी आहे तेव्हाच तुम्हाला एमआयडीसी कशी आठवली? ते याच्यासाठी आठवली का आता कसंही करून घाई गडबडीमध्ये ते करून आणायचं, एखाद्या मंत्रालय मुख्यमंत्र्याला घेऊन त्याच्या भूमिपूजन करायचं आणि त्याच्या पूर्ण रामटेक विधानसभात बॅनर पोस्टर लावायचे, सांगायचं की मी रोजगार आणत आहे, रोजगार आणत आहे, रोजगार आणत आहे, आणि मतं घेऊन घ्यायचं, निवडून यायचं, आणि मग रोजगार येऊ नाही तर नाही येऊ यांना काही घेण देण नाही, पण शेतकऱ्याची जमीन गेली कायमची। आणि म्हणून बेरोजगाराचा जो मोठा प्रश्न आहे आणि तो गावागावात त्याला प्रश्न विचारला ते रोजगाराचं का केलं, तो प्रश्नापासून लपण्यासाठी तोंड लपवण्यासाठी आता त्यांनी एमआयडीसी हा विषय आणला आहे। आणि त्यासाठी पटगवारी, चिंचभवन, आमडी, नयाकुंड इथच्या शेतकऱ्याचा जीव घ्यायला आमदार निघाले असं माझा आरोप आहे। आणि त्यासाठी आम्ही इथं आंदोलनाला आहे, आज निवेदन दिलं आहे। पुढं समजा शासनाने याच्यावर शेतकऱ्याची बाजू मांडून न घेता किंवा समजून न घेता कारवाई केली तर निश्चितपणे आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार।